श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनास या यूट्यूब चॅनलवर. 17 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे पहिला श्रावण सोमवार. या दिवशी आपण उपवास कसा धरावा व काय फलहार करावा, शिवामूठ कोणती आहे, शिवामूठ वाहताना आपण कोणता मंत्र म्हणावा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओवर बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले तर आपण उपवासाचं बघूया. काही भागांमध्ये कसं आहे की फलहार करूनच उपवास धरत असतात पूर्ण दिवसभर. तर काही भागांमध्ये म्हणजे साबुदाण्याची खिचडी म्हणा किंवा मग भगर म्हणा, भगर म्हणजे वरे, काही भागांमध्ये वरे देखील म्हटली जाते. तर ते खाऊन उपवास म्हणजे फलहार करतात. पण हा जो श्रावण सोमवार आहे, हा जो उपवास आहे, तर हा नमकीन जे पदार्थ आहे जसं तिखटाचे म्हणा किंवा मिठाचे म्हणा, हे पदार्थ खायचे नसतात. तुम्ही यावेळेस फलहार घेऊ शकता किंवा मग राजगिराचे लाडू म्हणा, त्यानंतर राजगिराचे जे पीठ आहे तुम्ही त्याचा हे शिरा म्हणा, शिंगाड्याच्या पिठाचा शिरा म्हणा, रताळी म्हणा, हे खाऊ शकता. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तुम्ही गोड खाऊन हा उपवास करायला हवा, पण तिखट हे म्हणजे खाऊ नये. आणि जर तुम्हाला काही मेडिकली जर काही इश्यूज असेल तर तुम्ही यावेळेस तुम्ही मिठाचे देखील पदार्थ हे खाऊ शकता. बघा, शेवटी देव हा भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही काय खाताय, काय पिताय, हे नाही जास्त मेन. महत्वाची ती म्हणजे तुमची श्रद्धा. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने उपवास हा धरू शकता. त्यानंतर शिवामूठ ही कोणती? बघा, पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026 ह्या वेळेस आहे तांदळाची शिवामूठ आहे. शिवामूठ वाहताना हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. व हा मंत्र म्हणतानाच तुम्हाला शिवामूठ ही अर्पण करायची. तुम्ही हा मंत्र 1 वेळा म्हणू शकता, 3 वेळा म्हणू शकता किंवा मग 5 वेळा देखील म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला या दिवशी पक्ष्यांना धान्य वगैरे देखील टाकायचे किंवा मग मुंग्यांना साखर वगैरे देखील द्यायची. बघा, आपण आणि तुम्हाला यावेळेस जी शिवलिंगाची जी पूजा आहे ती पूजा कशी करायची. बघा, काही वेळेस ना आपण रुद्राभिषेक देखील करत असतो, पण काही लोकांना एवढा वेळ नसतो रुद्राभिषेक करायला. कारण की रुद्राभिषेक जर म्हटला तर संपूर्ण 1 तास हा आपल्याला द्यावा लागतो आणि आता शक्य नाही एवढा म्हणजे वेळ वगैरे देणं. पण जर तुमच्या घरात जर खरंच मोठं संकट असेल किंवा काही मोठा प्रश्न असेल तर तुम्ही रुद्राभिषेक देखील करू शकता. पण जर नॉर्मली जर तुम्हाला ही पूजा करायची, शिवलिंगाची जर तुम्हाला पूजा करायची आपल्या महादेवाची, तर तुम्ही शिवलिंगावर जाऊन किंवा मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातल्या देवाऱ्यात समोर बसून तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे व पंचामृतने तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची व हात जोडून प्रार्थना देखील करायची. त्यानंतर तुम्हाला शिवनामावली जे अष्टोत्तर शिवनामावली हे म्हणजे भगवान शंकरांचे हे 108 हे नाम आहेत. ह्या नामांचा मंत्र करून म्हणजे मंत्र म्हणून तुम्हाला नाम बोलताना तुम्हाला बिल्वपत्र हे 108 बिल्वपत्र हे महादेवावर चढवायचे. जर 108 बिल्वपत्र जर नसतील आणि 1 जरी बिल्वपत्र असेल तर तुम्ही 1 नाम घेऊन ते पुन्हा काढून पुन्हा दुसरं नाम घेऊन पुन्हा काढायचे. म्हणजे असं 108 वेळा हे देखील तुम्ही करू शकता. आणि यावेळेस आरती मात्र ही चुकवू नका. तुम्हाला आरती ही म्हणायचीच आहे व कर्पूर गौरम देखील तुम्हाला शेवटी म्हणायचं आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि हो, व्हिडिओ मोठा झाला यासाठी माफी असावी, पण प्लीज यूट्यूब या क्षेत्रामध्ये मी नवीन असल्यामुळे प्लीज माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करत जा व सबस्क्राईब देखील करत जा प्लीज.